27 मे 2025 रोजी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विवरण भरण्याची तारीख 31 जुलै 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवलेली आहे. जवळजवळ 1.5 महिन्याचा इथे कालावधी आपल्याला ITR भरण्यासाठी गव्हर्नमेंटने वाढवून दिला आहे. पण ही तारीख वाढवताना ही तारीख कोणासाठी वाढवली गेली, ही तारीख कुठल्या करदात्यांसाठी ॲप्लिकेबल आहे, कुठल्या करदात्यांसाठी ॲप्लिकेबल नाही आहे, किंवा एक सामान्य करदाता म्हणून तुम्ही ITR भरताना काय काळजी घेतली पाहिजे, हे सर्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार. गव्हर्नमेंटने जेव्हा 1.5 महिन्यांनी तारीख वाढवली तेव्हा ही 1.5 महिन्यांनी तारीख वाढवताना गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन्समध्ये CBDTने त्या नोटिफिकेशन्समध्ये 4 कारणं प्रामुख्याने सांगितलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं कारण म्हणजे ITRच्या फॉर्ममध्ये झालेले बदल. दरवर्षी गव्हर्नमेंट ITR 1 ते ITR 7 असे फॉर्म्स रिलीज करते. त्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीमध्ये तंत्रज्ञानिक बदल किंवा टेक्निकल बदल आपण ज्याला म्हणतो हे गव्हर्नमेंटने केलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑटो पॉप्युलेटेड डिटेल्स असतील, वेगवेगळे कॉलम्स असतील. हे सर्व वेबसाईटवर आणि वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये परावर्तित होण्यासाठी आम्हाला वेळ लागेल, हे कारण देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंटकडनं. दुसरं कारण म्हणजे ज्याला सोप्या भाषेत किंवा ज्याला करदाते युटिलिटी म्हणतात, त्या युटिलिटी अजून कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटने रिलीज केलेल्या नाही आहे. ओके, तर त्या युटिलिटी रिलीज होण्यासाठी गव्हर्नमेंटकडनं वेळ लागेल, हे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला कारण सांगण्यात आलेलं आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे TDS रिफ्लेक्शन आणि 26AS, ज्याला आपण सर्व TDS मध्ये आपले सगळे क्रेडिट्स त्याच्यामध्ये दिसतात. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रेडिट कुठल्याही प्रकारे मिस न होण्यासाठी, जसं TDS रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. 31 मे 2025चा रिटर्न भरल्यानंतर TDS रिफ्लेक्ट व्हायला 26AS स्टेटमेंटमध्ये 1 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. त्याच्यामुळे कुठल्या प्राप्तिकर विवरणपत्रात चुका न होण्यासाठी आम्ही ही तारीख वाढवत आहोत, असंही गव्हर्नमेंटकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढचं कारण गव्हर्नमेंटने दिलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षी बरेच टॅक्स प्लेयरनी भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन ही जी युटिलिटी गव्हर्नमेंटने आपल्याला दिली होती त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक चुका होत्या. तशा तांत्रिक चुका यावर्षी होऊ नयेत यासाठी एक तारीख वाढवण्यात आली आहे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये की कोणासाठी ही 1.5 महिन्यांनी जी तारीख वाढवून दिली ही कोणासाठी ॲप्लिकेबल आहे किंवा कोणासाठी लागू आहे किंवा कोणासाठी नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही तारीख ज्यांना लेखापरीक्षण, ज्याला आपण सोप्या भाषेत ऑडिट म्हणतो, त्या ऑडिट धारकांसाठी ॲप्लिकेबल नाही. ही जी तारीख आहे ती प्रामुख्याने वेतनधारक किंवा पगारदार व्यक्ती आपण ज्यांना म्हणतो, निवृत्त व्यक्ती किंवा फ्रीलान्सर्स किंवा छोटे व्यवसायिक ज्यांचा टर्नओव्हर 1 कोटी, 5 कोटी किंवा 10 कोटी, म्हणजे थोडक्यात ज्यांना लेखापरीक्षण ॲप्लिकेबल नाही त्यांच्यासाठी वाढवून देण्यात आलेली आहे.